A few moments later. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 7 बघूया. सेल्फ पाथ लर्निंग या ठिकाणी सुरू करूया. यामध्ये आपल्याला एकूण 6 स्टेप दिलेले आहेत. स्टार्ट करा. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ एंटरिंग द डिलिव्हरी ॲड्रेस ड्युरिंग द ऑर्डर प्रोसेस ऑन फ्लिपकार्ट? तर याचा करेक्ट आन्सर आहे 4 नंबर. Next question. What is the main advantage of using Google Photos? Photo scan over traditional scanning method. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड. Photo can be added in Google Photos library. Next question आहे, which of the following is the correct link for joining Google Meet? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, meet.google.com. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, your friend is joining a meet on Google Meet but he is conscious about the background. Which of the following option can help him to blur the background? The correct answer आहे या प्रश्नाचा थर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, to turn off your camera quickly in a Google Meet meeting, which keyboard shortcut should you use? तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा, Ctrl+E. नेक्स्ट, त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, which of the following tabs is used for present now option in Google Meet? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. थर्ड आन्सर इज करेक्ट. या ठिकाणी आपलं सेल्फ पाथ लर्निंग इथे पूर्ण झालं. आता आपण बघूया गाइडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द साइज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय क्लिकिंग द राइट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू ऑप्शन. तर डेस्कटॉप वरती जे आयकॉन्स आहेत त्यांची साईज आपल्याला स्मॉल करायची आहे. त्यासाठी स्क्रीन वरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर त्यामध्ये व्ह्यू ऑप्शनला क्लिक करा आणि व्ह्यू मध्ये आल्यानंतर स्मॉल या ऑप्शनला क्लिक करा इथे आणि आता करा सबमिट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सॉर्ट द आयकॉन ऑन द डेस्कटॉप अकॉर्डिंग टू नेम्स बाय क्लिकिंग द राइट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट सॉर्टर बाय ऑप्शन. स्क्रीन वरती राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यानंतर यामध्ये सॉर्ट बाय नावाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये नेम या ऑप्शन वरती क्लिक करा आणि आता सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, क्रिएट अ न्यू फोल्डर ऑन द डेस्कटॉप. राईट क्लिक न्यू फोल्डर. डेस्कटॉप वरती एक नवीन फोल्डर तयार करायचे आपल्याला. त्यासाठी स्क्रीन वरती राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर त्यामध्ये न्यू या ऑप्शनला क्लिक करा आणि यामध्ये आल्यानंतर फोल्डर नावाचा एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्याने एक नवीन असं फोल्डर आपल्या याच्यामध्ये तयार होतं. सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, ओपन टास्कबार सेटिंग बाय राईट क्लिकिंग ऑन द टास्कबार. तर स्क्रीन वरती जी काळी टास्कबार आहे खाली, सगळ्यात खाली, त्याच्या सेटिंग ओपन करायचे आपल्याला. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी खाली, सर्वात खाली जी टास्कबार आहे या ठिकाणी रिकाम्या जागेवरती तुमचा माऊस एरो घेऊन या. राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर यामध्ये टास्कबार सेटिंग या ऑप्शन वरती लेफ्ट बटन क्लिक करा आणि आता उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लॉक द टास्कबार. लॉक द टास्कबार विथ टॉगल की यूजिंग टास्कबार सेटिंग.
टास्कबार सेटिंग मध्ये जायचंय सगळ्यात पहिले. त्यासाठी टास्कबार वरती राईट क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी टास्कबार सेटिंगला क्लिक करा. टास्कबार सेटिंगला क्लिक केल्यानंतर यामध्ये लॉक द टास्कबार हा जो ऑप्शन ऑन आहे त्याला ऑफ करा, परत एकदा ऑन करा आणि हे झाल्यावर याला क्लोज करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन, ऍक्टिव्हेट द फीचर ऑटो हाइड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड युजिंग टास्कबार सेटिंग. ऑटो हाइड फीचर आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे टास्कबार सेटिंग मध्ये जाऊन. तर या ठिकाणी टास्कबार वरती राईट क्लिक करा, त्यानंतर या ठिकाणी टास्कबार सेटिंगला क्लिक करा. यामध्ये आल्यानंतर ऑटो हाइड ऑटोमॅटिकली हाइड टास्कबार इन डेस्कटॉप मोड हा जो ऑप्शन आहे या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काय करा, परत एकदा त्याच्यावरतीच क्लिक करा, म्हणजे ऑन करा आणि ऑफ करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू सेव्ह डेस्कटॉप स्पेस ऍक्टिव्हेट द स्मॉल टास्कबार बटन फीचर युजिंग टास्कबार सेटिंग अँड अगेन डिऍक्टिव्हेट इट. या ठिकाणी टास्कबार वरती राईट क्लिक करा, त्यानंतर टास्कबार सेटिंगला क्लिक करा आणि इथे क्लिक केल्यानंतर यामध्ये यूज स्मॉल टास्कबार बटन हा जो ऑप्शन आहे याला ऍक्टिव्हेट करा. ऍक्टिव्हेट केल्यानंतर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन आहे, सेट द टास्कबार लोकेशन टू द टॉप और बॉटम साइड ऑफ डेस्कटॉप युजिंग टास्कबार सेटिंग. तर टास्कबारचं लोकेशन आपल्याला टॉप साइडला सेट करायचं आहे. कसं करणार, या ठिकाणी खाली जी टास्कबार आहे यावरती राईट क्लिक करा, त्यामध्ये टास्कबार सेटिंगला क्लिक करा. यामध्ये टास्कबार लोकेशन आपल्याला दिलेले आहे, यामध्ये टॉप या ऑप्शनला क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, ऍड अ न्यू टूलबार टू द टास्कबार बाय राईट क्लिकिंग ऑन द एम्प्टी एरिया ऑफ द टास्कबार. टास्कबार वरती एक नवीन टूलबार ऍड करायची आहे. त्यासाठी वरती जी टास्कबार आलेली तुमची या टास्कबार वरती कुठेही राईट क्लिक करा, त्यानंतर त्यामध्ये टूलबार नावाचा ऑप्शन आहे. टूलबार मध्ये आल्यानंतर या ठिकाणी न्यू टूलबारला क्लिक करायचंय. न्यू टूलबार घेतल्यानंतर या ठिकाणी इकडे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये फोल्डर दिसतील, कुठलाही एक फोल्डर तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. एक फोल्डर सिलेक्ट करायचं आहे, इथे कोणत्याही ऑप्शन वरती क्लिक करा आणि इथे सिलेक्ट करा आणि सबमिट करा. त्यानंतर शेवटचा प्रश्न, चेंज द टास्कबार कलर ॲज पर युअर चॉईस बाय राईट क्लिकिंग ऑन द ब्लँक एरिया ऑफ युअर डेस्कटॉप अँड सिलेक्ट पर्सनलाइज ऑप्शन. टास्कबारचा कलर बदलण्यासाठी या ठिकाणी स्क्रीन वरती राईट क्लिक करा, त्यामध्ये पर्सनलाइज हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा. पर्सनलाइज मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कलर नावाचा ऑप्शन भेटेल, कलर वरती एकदा क्लिक करा. कलर वर क्लिक केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा एक कलर यामध्ये सिलेक्ट करा आणि तो सिलेक्ट केल्यानंतर इथे सबमिट करा. अशा प्रकारे आपलं गाइडेड डू इट युअरसेल्फ इथे पूर्ण झालं. एंड एक्झाम करूया. यानंतर आपण बघणार आहोत नॉलेज चेक. नॉलेज चेक सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर विल यू क्लिक ऑन टू चेंज द फॉर्मॅट ऑफ टाइम शो ऑन युअर कम्प्युटर. याचा आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर कॅन यू फाइंड ऑप्शन फॉर चेंजिंग द सेटिंग फॉर डेट अँड टाइम ऑन युअर सिस्टीम. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, where will you click to change setting like the position of the taskbar on the screen. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, टास्कबार सेटिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of these option will hide the taskbar till the time you move your mouse over its location. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबरचा. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
If you attach another display screen to your system, which option will you enable to keep the taskbar visible in both display? त्याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड नंबर, मल्टिपल डिस्प्लेस. नेक्स्ट क्वेश्चन, वेअर विल यू क्लिक टू चेंज द कलर ऑफ द टास्कबार? तर याचा आन्सर आहे फर्स्ट. पर्सनलाइज मध्ये जाऊन आपण टास्कबार कलर बदलू शकतो. त्यानंतर 7th नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा, सॉरी सेकंड बी, ऑप्शन बी आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर 8th नंबरचा जो क्वेश्चन आहे यामध्ये मल्टिपल आन्सर आहेत, तर याच्यामध्ये बी अँड डी हे दोन आन्सर आहेत, सेकंड अँड फोर्थ. त्यानंतर 9th नंबरचा जो क्वेश्चन आहे आपला, यामध्ये याचा आन्सर आहे थर्ड, सी, ऑप्शन सी हे आन्सर करेक्ट आहे याचा. अँड लास्ट क्वेश्चन, यू लाईक अ शो on Flipkart and want to purchase it, so before purchasing it you want to check whether then can be delivered to you or not. What will you check? त्याचा आन्सर आहे डिलिव्हरी पिन कोड. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक कंप्लीट झालेलं आहे. येस, एक्झाम एंड करूया. त्यानंतर आता आपण बघूया सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट कॉमन वे टू ऍक्सेस द इंटरनेट इज थ्रू. तर याचा आन्सर आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ISP. You want to build your own professional web page. You will be able to create web pages by using dash programming language. त्याचा करेक्ट आन्सर आहे JavaScript. And last question, which of the following is an example of a web browser? त्याचा करेक्ट आन्सर आहे Google Chrome. या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि अशा प्रकारे आपलं इथे सेशन 7th पूर्ण झालंय. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडलाच तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन सेशनचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया लवकरच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.